खंडात आता भेटतो आहोत. नेपाळमध्ये जे झालेलं आहे, बांगलादेशमध्ये जे झालेलं आहे, श्रीलंकेमध्ये जे झालेलं आहे, हे सगळ्या आसपासच्या घटना आहेत आपल्या. आणि याच्यामध्ये तरुणांचा पुढाकार खूप आहे, तरुणींचा पुढाकार आहे. ते केवळ काय तुमचं सोशल मीडिया बंद केलं, त्याच्यावर निर्बंध घातले, एवढ्यातून आलेलं प्रकरण नाही आहे. जगभरचे तरुण अस्वस्थ आहेत, दक्षिण आशियातले तरुण अस्वस्थ आहेत, भारतातले तरुण अस्वस्थ आहेत. आणि मला वाटतं तुम्ही इथे अस्वस्थपणातूनच आलेले आहात, केवळ ट्रिप म्हणून नाही आलेले. तुम्ही एका समाजामध्ये गांभीर्यानं काम करणाऱ्या संघटनेचे कार्यकर्त्या म्हणून आलेले आहात. आणि ही आत्ताची जी परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये या तरुणांना आणि तरुणींना माथे फिरू म्हणणं, वेडे आहेत असं म्हणणं शक्य आहे. अजून तसं म्हणणं सुरू झालंय की नाही माहीत नाही, झालंय का सुरू तसं बऱ्यापैकी. पण ॲक्च्युली आता माथे फिरू आपण भारताच्या पंतप्रधान पदावरती, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावरती, रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पदावरती अशा ठिकठिकाणी बघतो आहोत की ज्याच्यामुळे पोरं अस्वस्थ झालेले आहेत, पोरी अस्वस्थ झालेले आहेत. आणि जगभरची तरुण मंडळी ही एका ज्याला आपण म्हणू कन्फ्युज्ड स्टेटमध्ये आहेत आणि मार्ग शोधतात. असं नाही आहे की सगळ्या जगभरच्या युवकांना आणि युवतींना, आणि युवक युवती मी म्हणतो त्यावेळेला त्याच्यामध्ये आपण ज्यांना ट्रान्सजेंडर म्हणतो, LGBTQI, याच्या सकट त्या उल्लेख आहे हे लक्षात घेऊया. ही सगळी मंडळी आज अस्वस्थ आहेत. आणि या अस्वस्थपणाचं एक कारण असं आहे की पुढे काय घडणार आहे आणि त्याची दिशा काय असली पाहिजे. माझ्या जीवनामध्ये काय घडणार आहे, माझ्या आसपास काय घडतंय आणि माझ्या महाराष्ट्रात काय घडणार आहे, माझ्या देशात काय घडणार आहे. गेली 10-20 वर्ष जर बघितली तर ही 10-20 वर्ष अस्वस्थतेची आहेत. आणि याच्यातून आपण पुढे कुठे जाणार आहोत असा प्रश्न. त्याबद्दल एक 2-3 मुद्दे मला तुमच्याशी शेअर करायचे की जे तुम्ही तुमची दिवसभराच्या अधिवेशनामध्ये विश्लेषण, मांडणी, प्रश्न याची सगळ्याची चर्चा करणार आहात. त्याचा एक ज्याला बॅकड्रॉप म्हणतात, पार्श्वभूमी काय आहे, या पार्श्वभूमीबद्दल तुमच्याशी मला काही मिनिटं बोलायचं. भगतसिंग तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी वाचलेलं असेल. किती जणांनी भगतसिंगचं ओरिजिनल लिखाण वाचलेलं आहे? भगतसिंगनं स्वतः लिहिलेलं इंग्रजी, हिंदी, मराठी, उर्दूमध्ये वाचलेले किती मंडळी आहेत? म्हणजे एक मोठा कार्यक्रम असा आहे DYFI समोरचा की येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये भगतसिंगच्या लिखाणाचं वाचन करण्याची कॅम्पेन आपल्याला घेतली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की 1929, 30, 31, 33 जगामध्ये मोठे बदल होत होते. डॉलर कोसळत होता, शेअर मार्केट कोसळत होती, जागतिक महामंदी आलेली होती, एक युद्ध होऊन गेलेलं होतं, महायुद्ध. दुसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल होती. याच्यामध्ये जर्मनीमध्ये, स्पेनमध्ये, इटलीमध्ये, जपानमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये फॅसिस्ट सत्ता आलेल्या होत्या, दडपशाही करणाऱ्या. आणि काही सत्ता आलेल्या नव्हत्या पण त्यांचा प्रभाव त्या त्या देशांमध्ये मोठा होता आणि ज्याच्यामध्ये युवक आणि युवतींचा पाठिंबा देखील खूप मोठा होता. आता जगभरातली परिस्थिती त्या दिशेनं नेत आहेत मंडळी. तुमचा आवाज जर बंद करायचा असेल तर काय करायचं याचे कार्यक्रम आणि प्रयोग आणि प्रयत्न सुरू आहेत. अशा वेळेला आपल्याला मार्ग शोधायचा आहे आणि मार्ग शोधण्यासाठी हे तुमचं 6वं जिल्हा अधिवेशन आहे. मार्ग रेडीमेड नाही आहे. कुठेतरी ब्लूप्रिंट छापून ठेवलेली आहे, ती ब्लूप्रिंट घ्यायची आणि काम करायची अशी परिस्थिती नाही आहे. परिस्थितीला आपल्याला भिडायचं आहे आणि त्यातून आपल्याला नवीन घडवायचं आहे. भगतसिंग असं म्हणतो की युवावस्थेवरचा 2 पानी लेख आहे त्याचा, वयाच्या 17व्या वर्षी लिहिलेला, तुम्ही जरूर वाचा. युवावस्था ही धबधब्यासारखी असते, हिमपर्वतासारखी असते. युवक हा 2च अवस्थांमध्ये जाऊ शकतो. मी जेव्हा युवक म्हणतो त्यावेळेला युवक, युवती आणि मगाशी म्हटलं तसं सगळ्यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. एकतर तो वरच्या प्रगतीच्या टोकाला जाऊ शकतो किंवा अधःपातामध्ये पोहोचू शकतो.
भगतसिंग त्याच्यात असंही म्हणतो की जगातले कुठलंही परिवर्तन काढा, कुठलीही क्रांती काढा, त्याच्यामध्ये आघाडीवर कोण आहे? युवक आणि युवती आहे. भले ते कामगार असतील, भले ते शेतकरी असतील, भले ते शेतमजूर असतील, भले ते महाविद्यालयीन युवक युवती असतील, भले ते वस्त्यांमधले असतील, भले ते गावांमधले असतील, आदिवासी पाड्यांवरचे असतील, पण मुख्यतः युवक आणि युवती सामाजिक परिवर्तन आणि क्रांती पुढे नेतात, त्याचं नेतृत्व करत असतात. पांढरे केसवाले त्यांना आपला अनुभव आणि आपलं चिंतन द्यायला अशा अधिवेशनामध्ये आलेले असतात. काम तुम्हाला करायचंय आणि एक चांगली गोष्ट अशी आहे, गेली 15, 20, 25 वर्ष तुमच्या आयुष्यातली कशी गेली मला माहित नाही, पण लक्षात घ्या पुढची 10, 15, 20 वर्ष खूप मोठ्या घडामोडींची जाणार आहे. सिनेमातलं वाक्य म्हणून सांगत नाहीये, ऍक्च्युअली जगामधली सगळीकडची अस्वस्थता आज दिसतेय. फ्रान्समध्ये काय होतंय आणि अमेरिकेत काय होतंय, म्हणजे जगाच्या लोकशाहीचे पाळणे जिथं हल्ले, लोकशाहीची जननी आम्ही आहे असं आपले लोक म्हणताय, त्याचा कधीतरी स्वतंत्र विचार केला पाहिजे. पण जगामध्ये आज एकही देश असा अपवाद नाही की जिथं स्थैर्य आहे, जिथं सुरक्षितता आहे, जिथं शांतता आहे. प्रत्येक ठिकाणी अस्वस्थता आहे आणि या अस्वस्थतेतून मार्ग काढायच्या दिशेने आपल्याला जायचं आहे. पहिली गोष्ट मित्रमैत्रिणींना अशी आहे की तुमच्या जीवनाशी जोडलेली आहे. उपजीविकेचा मुद्दा आहे, बेरोजगारीचा मुद्दा आहे, ज्याच्यावर तुम्ही दुपारी ठराव करणार आहात. 10 वर्षापूर्वी युरोपमधले सगळे धोरणकर्ते एकत्र जमले होते. पॉलिसी मेकर्स, वेगवेगळ्या कॉर्पोरेटचे लोक, वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय वित्त आणि व्यापारी संस्थांचे लोक, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सारखे, वर्ल्ड बँक, IMF, वेगवेगळ्या सरकारांचे प्रतिनिधी, त्यांनी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर वर्तमानपत्रांकडे येताना ते असं म्हणाले, आम्ही कुठल्या तोंडानं आमच्या युवा पिढीला सामोरे जाऊ शकतो असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. आम्हाला लाज वाटतेय की आम्ही बेरोजगारीचं संकट उभं केलेलं आहे. हे पॉलिसीकर्त्यांचं स्टेटमेंट आहे. जगामध्ये एक जोहान रुपर्ट नावाचा मोठा कॉर्पोरेट, म्हणजे त्याच्यासमोर अदानी अंबानी काहीच नाही असं आहे. जगभरातले ज्याला लक्झरी गुड्स म्हणतात, त्या लक्झरी गुड्सचा जगातला सम्राट असेल तर हा जोहान रुपर्ट आहे. तो 10 वर्षापूर्वी असं म्हणाला होता की मला रात्र झोप लागत नाही. त्याचं कारण इतके दिवस आम्ही कामगार वर्ग डिस्ट्रॉय केला जगभरचा, आता आम्ही मध्यम वर्ग डिस्ट्रॉय करतो आहोत. आम्ही कुठं जाणार आहोत आणि ही जी संरचनात्मक बेरोजगारी उभी करतो आहोत, त्यातून जगाचं पुढं काय होणार आहे या काळजीनं मला रात्री झोप लागत नाही. हे कोण लोक बोलत आहेत? हे जगभरातले कम्युनिस्ट नाही म्हणत आहेत, हे जगभरातले डावे नाही म्हणत आहेत, ते प्रथमपासूनच सांगत आले. जगातले कॉर्पोरेट हाऊसेसचे प्रमुख, जगातले मोठमोठे सम्राट हे म्हणतायत की जगामध्ये ज्या प्रकारचं बेरोजगारीचं संकट आम्ही निर्माण केलेलं आहे आणि ही बेरोजगारी तात्कालिक नाही आहे, हे संरचनात्मक आहे, स्ट्रक्चरल आहे. आणि स्ट्रक्चरलचा अर्थ असा असतो की स्ट्रक्चर बदलावं लागतं. हे नुसती भिंत बदलायचं नाही आहे, रंगरंगोटी करायची नाही आहे, हे स्ट्रक्चर आहे. RCC हे स्ट्रक्चर नवं करायची गरज आहे, असा स्ट्रक्चरल प्रश्नाचा अर्थ असतो, प्रॉब्लेमचा अर्थ असतो, बदलाचा अर्थ असतो. म्हणजेच आत्ताच्या समाज व्यवस्थेमध्ये आम्हाला बदल केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, हे ही मंडळी मान्य करतायत. आणि म्हणून जगभरची बेरोजगारीची समस्या आहे आणि या बेरोजगारीच्या समस्येला दडवण्याचे सर्व कार्यक्रम आता जारी आहेत, त्याच्यावर तुम्ही चर्चा करणार आहात. पण मला तुम्हाला असं सुचवायचं आहे की युवा संघटना आणि युवतींची संघटना म्हणून काम करताना आपला अजेंड्यावरचा मुद्दा हा असला पाहिजे, जो परवा कदाचित तुम्ही कार्यक्रम कराल नाही का. भारत हा असा महान देश आहे की जिथल्या युवकांना आपल्या पंतप्रधानांच्या वाढदिवस हा बेरोजगारी दिवस म्हणून साजरा करायची वेळ आलेली आहे. करताना मोदींच्या वाढदिवसाला बेरोजगारी दिन मजा केली पाहिजे, जरा तर उडवली पाहिजे, जरा
आपल्यावर जे अन्याय करतायत, अत्याचार करतायत, आपल्याला जे कचऱ्यागत वागवत आहेत, त्यांची टर उडवलीच पाहिजे. काय घाबरायचं कारण नाही आहे. पण मुद्दा असा आहे, इथून पुढच्या विकासाचं गमक किंवा निकष तुम्ही ह्याचा आग्रह धरला पाहिजे की प्रत्येकाला, युवकाला, युवतीला रोजगार आणि उपजीविकेचं साधन मिळतं की नाही याच्याशी जोडलेल्या विकासाचीच आम्ही चर्चा करू, मागणी करू. त्या दिशेने देश कसा जाईल याचा विचार करू. लक्षात आलं मी काय म्हटलं ते? AI न काय होतंय, बिल्डिंगा बांधून काय होतंय, पूल बांधून काय होतंय, बुलेट ट्रेन आणून काय होतंय, ह्याची चर्चा, ह्याचा निकष, याचा निकाल जो काय लावायचा आहे तो या मुद्द्यावर लावायचा युवकांनी आणि युवतींनी. नंबर 1 की देशातल्या प्रत्येक युवकाला, युवतीला रोजगार आणि उपजीविकेचं साधन मिळतं की नाही, येत्या 10 वर्षाचा तुमचा कार्यक्रम काय, याच्यावरती आपण जागृतीच्या मोहिमा, चर्चा, संवाद, व्हॉट्सअप पासून प्रत्येक गोष्टीचा वापर यासाठी केला पाहिजे. याच्यासाठी लागणारी आकडेवारी, माहिती, विश्लेषण ठिकाण उपलब्ध आहे. ते हस्तगत कसं करायचं तुम्हाला माहिती आहे. हा मुद्दा पहिला लावून धरला पाहिजे. इथून पुढच्या काळामध्ये जगामध्ये स्ट्रक्चरल बदल जर घडवायचा असेल, जगात जर नवा बदल घडवायचा असेल, तर त्याचा कळीचा मुद्दा हा रोजगार आणि उपजीविकेची साधनं याच्याशी जोडलेला असणार आहे. हा विषय कदाचित घिसापिटा वाटेल तुम्हाला. अहो काय होत नाही हो, किती पण केलं तर काहीच होत नाही हो. हे खरं आहे. परिस्थिती अशा टोकाला नेली जाते की एकीकडे बेरोजगारी होत असताना दुसरीकडे तंत्रज्ञानाचा वापर हा पुन्हा बेरोजगारी वाढवण्यासाठी आहे आणि 12 तासाचा दिवस करतायत. याच्यातून कमीत कमी लोकांना रोजगारावर ठेवणं, त्यांच्याकडून जास्तीत जास्त काम करून घेणं आणि भांडवलशाहीचं जे काही चक्र आहे ते चालू ठेवणं, असा कार्यक्रम जगभरची मंडळी आखतायत. त्याच्या विरोधामध्ये जर आपल्याला उभं राहायचं असेल तर हा मुद्दा कळीचा आहे. म्हणून मी म्हटलं की भगतसिंग याबद्दल काय म्हणतो, सुखदेव काय म्हणतो, राजगुरू काय म्हणत होता, भगवती चरण वोरा काय म्हणतो, रामप्रसाद बिस्मिल काय म्हणत होता, ही सगळी मंडळी बेरोजगारीचा मुद्दा, युवकांचा मुद्दा, युवतींचा मुद्दा गेल्या 100 वर्षात देशात कशी मांडण्यात आलेली आहे हे समजून घेऊन आपण काम केलं पाहिजे. दुसरा मुद्दा याच्याशी जोडलेला, युवक आणि युवती म्हणून विचार करताना, तो मुद्दा आहे विकासाशी जोडलेला पर्यावरण आणि आपल्या जगण्याचा. अलीकडे वेगवेगळ्या आजारातून जाणारी मंडळी किती आहेत तरुणांमध्ये. कोविड सकट घरीच असतील ना. 35 ते 40 ला हार्ट अटॅक, मधुमेह बातम्या येत आहेत की नाही. आपले डॉक्टर मित्र सांगतील तरुणांमध्ये हे प्रमाण का वाढले. तरुणींमध्ये हे प्रमाण वाढायचं एक कारण ज्या प्रकारचा स्ट्रेस, ज्या प्रकारचं नैराश्य, ज्या प्रकारची स्पर्धा, ज्या प्रकारचा ताण आणि दुसऱ्या बाजूला ज्या प्रकारचं आहार आणि अन्न आणि चुकीची जीवन पद्धती तुमच्यावर लागली जाते. आहे का काही स्थैर्य, निश्चित आवर्स आहेत का काही कामाचे, का सगळे कन्फ्युज आहेत, कसं जाऊ, कुठे जाऊ, काय करू. आणि पर्यावरण बदल होत आहे. क्लायमेट चेंज शब्द ऐकलाय. काय आहे क्लायमेट चेंज. आकाशातला हवामानातला बदल नाहीये, फक्त तुमच्या जवळपास कुठले जंतू वाढणार, कुठले वाढणार नाही, कुठले आजार वाढणार, कुठले वाढणार नाही, तुमच्या जवळपास प्रदूषण किती असणार, किती असणार नाही, तुमच्या जवळपास ग्रीन कव्हर किती वाढणार, किती वाढणार नाही, ते कसं वाढणार, तुमच्या जवळपासचं अन्नधान्य काय क्वालिटीचं होणार, प्रत्येक गोष्टीवर याचा परिणाम होतोय. DYFI सारखी संघटना ही एका अर्थी फ्री आहे. जसं कामगार संघटना असते, जसं विद्यार्थी संघटना असते की त्यांना जास्त डिफाइंड काम असतं. विद्यार्थ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि अर्थातच विद्यार्थी सुद्धा या बाकी प्रश्नावर विचार करत असतात. कामगार संघटनांना कामगारांचे प्रश्न, कामगारांशी संबंधित प्रश्न याच्यावर फोकस करावा लागतो.
युवा संघटनेचं एका अर्थी वेगळेपण हे आहे, विचारविनिमय करून पद्धतशीर निर्णय करून संघटनेच्या पातळीवर, पण तुम्ही कुठल्या विषयाला हात घातला पाहिजे आणि घालू शकता याचं स्वातंत्र्य तुमच्याजवळ जास्त आहे. लक्षात पाणपोई काढायची, रक्तदान शिबिर घ्यायचं, इथपासून ते पर्यावरण संतुलनापर्यंतच्या कुठल्याही कार्यक्रमाला युवकांची आणि युवतींची गरज असते, पुढाकार घ्यायचा असतो आणि त्यातून लोकांशी नातं आणि संबंध जोडायचा असतो. त्यामुळे दुसरा मुद्दा आपल्याला हा लक्षात घेतला पाहिजे की लोकांचे जगण्याचे प्रश्न, शेतीच्या अरिष्टाचे प्रश्न, मुंबईत पूर येणार की नाही आणि हिंजवडीमध्ये किती IT फायटी केलं तरी चिखलातून जावं लागणार का, हे सगळे प्रश्न एका अर्थी क्लायमेट चेंजशी जोडलेले आहेत. आणि म्हणून तुम्हाला तो एक मुद्दा आपल्या जगण्यामध्ये, विचारामध्ये, कामामध्ये घेणं हे आव्हान ऐरणीवरती यायला लागतं. तिसऱ्या एका मुद्द्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे. तुमच्यामध्ये लेखन करणारे लोक किती आहेत? लाजू नका हो. कविता लिहिणारे लोक किती आहेत? सिनेमे बघणारे सगळे फोटो बोलताय. सिनेमा बघणारे सगळे हात वर करणारे असले पाहिजे माझ्या सकट. सांस्कृतिक गोष्टी आवडतात की नाही? पहिली गोष्ट कुठली आवडते? उपाशी असलं पोट तरी कुठली गोष्ट आवडते? एखादी कादंबरी, एखादी कविता, एखादा क्लिप, एखादं गाणं. भगतसिंग असं म्हणतो की युवक अर्थात युवती बाय डिफॉल्ट हा माझा शब्द आहे, त्याचे शब्द नाही आहे. कवी युवा अवस्था ही कवीची अवस्था. युवा अवस्था ही कशाची अवस्था असते? कवीची अवस्था. दरवर्षी पन्हाळ्याला शिबिर होतं कॉम्रेड पानसरेंच्या स्मृतीनिमित्त. 2 वर्षापूर्वीच्या शिबिरामध्ये 125-30 युवक युवती होते महाराष्ट्रातले आलेले. त्यातले निम्म्याहून अधिक युवक युवती कथा लिहिणारे, सिनेमे तयार करणारे, क्लिप्स तयार करणारे, कादंबरी लिहिणारे, नाटक लिहिणारे, कविता करणारे. मेजॉरिटी युवक युवती हे कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं सांस्कृतिक अभिव्यक्ती करणारे होते. आणि ही सगळी मुलं मुली पांढरपेशी नव्हती. ही सगळी मुलं मुली बहुजन समाजातली, दडपलेल्या समाजातली, दडपलेल्या जाती जमातींमधली, मार्जिनलाइज केली गेलेली, सीमेवर ढकलली गेलेली. त्यांचं पहिलं शस्त्र आणि पहिला शब्द हा अभिव्यक्तीतून येणारा होता की आमचं जीवन काय. DYFIने महाराष्ट्राभरामध्ये, पुण्यामध्ये याची महामोहीम घेतली पाहिजे की जे जे अभिव्यक्त करू पाहणारे तरुण तरुणी आहेत ते आपल्याशी कसे जोडले जातील आणि ते दत्ता देसाईंचं भाषण ऐकण्यासाठी नव्हे तर ते त्यांचं मन व्यक्त करण्यासाठी कसे येतील. पहिली अटॅचमेंट आपली कल्चरल तयार झाली. मी प्यासा बघून बदललो. प्यासा सिनेमा ऐकलंय ना? कोणाचा आहे? गुरुदत्तचा आहे. गुरुदत्तचा सिनेमा बघितला आणि माझ्या असं लक्षात आलं की काहीतरी आसपास वाईट घडतंय, अस्वस्थ आहे. याचं कारण केवळ व्यक्ती आणि माणसं वाईट आहेत ह्याच्यात नाही आहे, त्याच्या पलीकडे काहीतरी आहे. आणि ते काय आहे ह्याच्यावरती मला प्यासामध्ये गाण्यांनी आणि प्रसंगांनी सांगितलं. नंतर मी मार्क्सवादाकडे वळलो. भगतसिंग आणि सुखदेव भेटले की चर्चा करायची. कुठल्या सिनेमातला कुठला डायरेक्टर कसा बरा आहे, कुठला ऍक्टर कसा आहे. सिनेमा बघायचे. जेवायला दिलेले पैसे न जेवता चंद्रशेखर आजारांची नजर चुकवून भगतसिंग आणि त्याच्या मित्रांनी सिनेमे बघितलेले. क्रांतिकारक आणि कला याचा अन्योन्य संबंध आहे. युवक
आणि कला याचा अन्योन्य संबंध आहे. आता जर का आपण सांस्कृतिक कलात्मक काही केलं असतं तर तुमचे चेहरे एवढे कंटाळलेले आणि गंभीर दिसले नसते, बरोबर आहे की नाही? जान आली असती जरा तरी. DYFIचं काम कन्फ्युज्ड, हरवलेल्या, चिंतेत पडलेल्या, निराशेकडे जाणाऱ्या हजारो लाखो युवक युवतींमध्ये जान आणण्याचं काम. आणि हे काम तुम्ही कल्चरल अंगानं पण केलं पाहिजे. आता जे इंद्रजित भालेराव माझं आवडतं गाणं. 1996 मध्ये ज्या वेळेला भारत ज्ञान विज्ञान समितीचं काम सुरू केलं त्यावेळेला गावामध्ये आम्ही पुस्तकं घेऊन 2 दिवसाचा जनवाचनोत्सव करायला गेलो. मी 40शी ओलांडलेली होती नुकतीच. गावात गाणं म्हणायला 50 कार्यकर्त्यांपैकी कोणीही तयार नव्हतं आणि गावातल्या गल्ली बोळामध्ये गाणं म्हटल्याशिवाय कोणी बाहेर येणार नव्हतं, कोणी तुम्हाला विचारणार नव्हतं. शेवटी गाणं मी म्हटलं आणि त्याच्यामध्ये हे गावाकडे चल माझ्या दोस्ता गाणं होतं. अर्थातच माझा आवाज ऐकल्यानंतर अनेकांना लक्षात आलं की आपण जास्त चांगलं गाणं नक्की म्हणू शकतो. त्यामुळे खऱ्या कलाकारांचा शोध लावायचा हा एक चांगला कार्यक्रम. त्यामुळे माझी अशी सगळ्या लिडरशिपला विनंती आहे की लिडर्सनी गाणी गावीत. ताबडतोबीनं तरुण तरुणी पुढे येतील आणि म्हणतील ही जबाबदारी आम्ही घेतो आणि चांगले कलाकार आपल्याला चांगले कलाकार. हा काय महत्वाचा आहे मुद्दा. RSSने काय केलेलं आहे, जर्मन फॅशिझमने काय केलंय, इटालियन फॅशिझमने काय केलेलं आहे, ट्रम्पच्या बाजूला वर आणणारे लोक काय करतायत. ते खोटे आणि चुकीचे पण सांस्कृतिक मुद्दे उभे करतायत आणि लोकांच्या मनाची पकड घेत आहे, युवकांच्या मनाची पकड घेत आहे. आणि मग खुद्द तो ट्रम्प त्यातल्या पोरांना कॅपिटॉल हिलवर आणि तिथली जी काही संसद आहे त्या संसदेवर हल्ला करायला उद्युक्त करतो. गेल्या वेळेला केलं होतं ना निवडणूक हरल्यावर. देशभरातले RSS काय करते आपल्या देशात, सांस्कृतिक राष्ट्रवाद असा शब्द वापरतात. कुठला शब्द वापरतात? जे लोक अत्यंत असंस्कृतिक राजकारण करतात ते सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणतात. आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद याचा अर्थ त्यांचा असा असतो की इथली संस्कृती ही वैदिक संस्कृतीतून आलेली आहे, ही अनादि अनंत कालापासूनची संस्कृती आहे, ती श्रेष्ठ आहे, तिनं देश ठरवलेला आहे, तेव्हापासून भारत नावाचा देश आहे. आणि भारताची संस्कृती ही वैदिक वर्णाश्रम धर्मावर आधारित अशी उच्चवर्णीय संस्कृती आहे. नेशनची कल्पना, राष्ट्राची कल्पना पण तशीच आहे. ती पुरुष प्रधान आहे, ती उच्च जातींची उच्च वर्णांची आहे. आणि म्हणून आमचा देश आम्ही तसा डिफाईन करतो. आमचा सांस्कृतिक राष्ट्रवाद त्यातून येतो आणि म्हणून ते पुन्हा पुन्हा मनुस्मृती लादायचा प्रयत्न करतात. याला उत्तर आपल्याला मगाशी म्हटलं तसं पर्यावरणीय प्रश्न, बेरोजगारीचे, विकासाचे, विकास म्हणजे काय प्रश्न उपस्थित करण्याचे तिथून द्यायचेच आहे. पण कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा होऊन उपयोगी नाही. आपण इकडे लढतोय, गॅप सांस्कृतिक जीवनात राहते आहे आणि सनातन धर्मापासून सगळे लोकांच्या मनामध्ये गल्ली बोळामध्ये कुठल्याही गावात जाऊन बघा, उच्च शिक्षित प्राध्यापकापासून बचत गटातल्या बाईपर्यंत, वेगवेगळ्या स्वाध्याय परिवारापासून सनातनच्या अभ्यास वर्गापर्यंत जाऊन बसतात. त्यांना बाजूला नाही ढकललं पाहिजे, त्यांच्याशी आपलं नातं प्रस्थापित केलं पाहिजे. पहिलं नातं सांस्कृतिक जीवनातून होणार. आणि म्हणून तिसरा महत्वाचा मुद्दा मला तुमच्या समोर हा मांडायचा आहे की मोकळेपणानं सगळे प्रश्न, बेरोजगारीपासून पर्यावरणापासून राजकारणापर्यंत आणि वैयक्तिक प्रेमभंगाचे सुद्धा. प्रेमभंग हे फक्त वैयक्तिक असतं का? दुनिया की कोई भी दीवार हमें हमारे बीच में नहीं आ सकती असं म्हणतात का? असं म्हणतात तुम्ही? असं म्हटल्यावर पोरगी ऐकते का? किंवा एखाद्या मुलीने असं म्हटल्यावर एखादा पोरगाचा विश्वास बसतो का? दुनिया की कोई दीवार वगैरे. आमच्या काळात होतं बाबा तसं.
तुमच्या काळात काय झालंय मला खरंच माहिती नाही, एकदा समजून घ्यायला पाहिजे. जैनजी का तुम्ही? जैनजी का जैनजी तुमच्या नंतरची? तुम्ही मिक्स आहात ना? हा, तुम्ही जैनजी नाही. जैनजी कसा विचार करताय? मला जैनजीतली पोरपोरी भेटली होती परवा, 14-15 वर्षाची. ती म्हणाली काका आम्हाला शाळेत ते दुसरी-तिसरीच्या पोरांना अल्फा म्हणतात ना त्यांना, अल्फा पोरांना मेंटॉर म्हणून जायला लावतात. काय कसली घातक पोर आहेत म्हणाले. सॉलिड आहे, हँडलच करता येत नाही. कोण सांगताय? जैनजी. ती 14 वर्षाची माझी नात आहे का, माझ्या बहिणीची नात आहे. अशा पिढ्या हँडल करायच्या आहेत ते तुम्ही करू शकता, ते असे लोक नाही करू शकत. आणि हे कल्चर मधून DYFI समोर त्यामुळे भरपूर आव्हानं आहेत आणि आव्हानं असण्या इतका आनंददायी गोष्टी होती. कुठल्याही लहान लेकराला घ्या, आपल्याला काहीच काम नाही म्हटलं की ते चिडचिड करते. त्यामुळे DYFI मधल्या प्रत्येक मुला-मुली समोर सतत काम असलं पाहिजे. काम नसेल तर स्वतः शोधलं पाहिजे. ते शोधताना तुमच्या कमिट्या आहेत, संघटना आहेत, तिची धोरणं आहेत, तिचे ठराव आहेत, त्यातून मार्गदर्शन आहे, ते तर आहेच. परंतु सतत प्रयोग केले पाहिजे की लोकांपर्यंत कसं पोहोचायचंय, लोकांना कसं जोडून घ्यायचंय, युवक युवतींना कसं जोडायचंय. शेवटचा हा मुद्दा बोलून मी थांबणार आहे. मेजॉरिटी मुलं मुली जर कन्फ्युज असतील तर त्यांना असं हवंय की कुणीतरी आम्हाला दिशा दाखवली, काहीतरी शोधायला मदत झाली. माझी तक्रार अशी होती कॉलेजमध्ये गेल्यावर दुसऱ्या वर्षी, कारण कॅसा बघितला आणि नंतर मी मार्क्सवादावर वळलो की मी कॉलेजमध्ये गेल्या गेल्या माझ्याशी संपर्क कुठल्याही डाव्या संघटनेचा का नाही झाला. मी शाळेत असताना माझा कुठल्याही पद्धतीने याच्याशी संपर्क का नाही झाला. मी 10वी-11वी पासून विवेकानंद वाचत होतो, अध्यात्म वाचत होतो, सगळं करत होतो. मला हाताला लागेल नाही. ज्ञानेश्वरी पण वाचली. म्हातारपणी कशाला वाचलं पाहिजे, आपण तरुणपणीच वाचू. दासबोधही वाचला, त्यामुळं रामदास बाबा काय म्हणतात तेही कळलं. पण त्यावेळेला मला मार्क्सचा विचार मिळाला असता, भगतसिंगचा विचार मिळाला असता, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मिळाला असता, तुकाराम विद्रोही कसे होते हे जर माझ्यापर्यंत आलं असतं, विवेकानंदांची प्रगतिशील बाजू माझ्या समोर आली असली तर मला किती बरं झालं असतं असं त्यावेळेला वाटलं होतं. असं वाटणारी लाखो मुलं मुली, कोट्यवधी मुलं मुली, युवक युवती या देशामध्ये आहेत, आपल्या आसपास. त्यांना आपल्याकडे खेचून घ्यायचं, त्यांच्याशी चर्चा करायची आहे आणि ते करण्यासाठीचा माठ नव्हे ठाम विचार आपल्याजवळ असला पाहिजे. माठ आणि ठाम मध्ये फरक आहे. आता देशावर जे राज्य आहे ते ठाम म्हणतात, पण ते एका अर्थी माठ विचार. माठ का म्हणतोय मी? कारण ते चिकित्सक वृत्ती मारून टाकतात, ते सर्जनशीलता मारून टाकतायत, नव्याचा शोध घेणाऱ्या युवकांच्या उर्मी मारून टाकतायत. माझ्या आसपासचे, मी कॉलेजला असतानाचे जे मित्र होते त्यांच्याशी आम्ही डार्विनवर चर्चा सुरू केली की ते म्हणायचे डार्विनवर चर्चा नको, आम्हाला शाखेत सांगितलेला आहे वाद करायचा नाही. ही महान परंपरा आजताग आहे. त्यांनी अशा पिढ्या घडवलेल्या आहेत आणि माठ माणसं तयार करण्याचा कार्यक्रम आहे. आपल्या समोरचा प्रश्न काय आहे? आपल्या समोरचा प्रश्न फक्त RSS आणि हिंदुत्ववादी संघटना किंवा काही ठिकाणी मुस्लिम जमातवादी, काही ठिकाणी खलिस्तानवादी, काही ठिकाणी जातीचा वापर टोकाच्या अस्मितावादी पद्धतीने, संकुचित पद्धतीने करून मेंदू बंद करणारे, असे अनेक प्रवाह आहेत, अनेक संघटना आहेत. आपल्याला लोकांमधली चिकित्सक वृत्ती जागी करायची, युवकांमध्ये ती उर्मी असतेच. प्रत्येक युवक युवती बंडखोर असते. लहानपणापासून काय सांगितलं जातं? गपरे, जास्त विचारू नकोस, बरोबर आहे ना? आणि मग हळूहळू सवय लागते की प्रश्न विचारायची स्वतःलाच भीती वाटायला लागते, शंका विचारायची स्वतःलाच भीती वाटायला लागते, आपली सिक्युरिटी धोक्यात येते असं वाटतं. कालपर्यंतचा मी जो आहे
ह्या मीला जर कोणी चॅलेंज केलं तर मग आजच्या माझं काय होणार असा प्रश्न पडतो. आणि म्हणून या असुरक्षिततेतून मोठ्या प्रमाणावर माणसं ट्रम्प आणि मोदीच्या मागे जातात. तिथे माठपणानं राहता येतं. पण याच्या पलीकडं आत्ताचा जो अख्खा मीडिया आहे, अख्खी टेक्स्टबुक्स आहेत, अख्खी आपली शिक्षण व्यवस्था आहे, त्यातून प्रगतिशील मुद्दे किती येत आहेत आणि प्रतिगामी मुद्दे किती येत आहेत, चिकित्सक विचाराचे मुद्दे किती येत आहेत आणि माठपणा करायला लावणारे मुद्दे किती येत आहेत, याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला ते आता बाकी सगळ्या बाबतीत वंचित केलेलं आहे. लाखो कोट्यवधी शेतकऱ्यांच्या, आदिवासींच्या जमिनी काढून घेतलेल्या आहेत आणि काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. गेली 150-200 वर्ष सर्व कारागिरांची जी काही कौशल्य आहेत ती काढून घेतली गेलेली आहेत. ती मशीन्स मध्ये गेलेले आहेत, कारखान्यांमध्ये गेलेले आहेत, CNC मध्ये कमांड आणि कंट्रोल सिस्टीम्स मध्ये गेलेले आहेत. मग ती आता AI मध्ये जात आहेत आणि सगळे कारागीर, सगळे सर्जनशील लोक हे वंचित होत चाललेले आहेत कौशल्यांपासून. आता ते तुम्हाला ज्ञानापासून सुद्धा वंचित करतायत, मार्जिनलाइज करतायत. लक्षात घ्या, तुम्हाला माहिती देत आहेत पण ज्ञानापासून, समजेपासून, आकलनापासून वंचित करतायत. आपण जर आनंदात मशगूल राहणार असू की माझ्या समोर जे माहिती येते आहे तेवढं घेऊन मी राहणार आहोत, तर आपण त्यांना माठ बनवण्याला, वंचित करण्याला मदत करतो आहोत. आपण हे आव्हान उभं केलं पाहिजे. भगतसिंग म्हणतो तसं प्रत्येक क्रांतिकारकाचं हे परम कर्तव्य आहे की त्यानं वाचन, चिंतन, मनन हे त्याच्या क्रांतिकारी कार्याचा अविभाज्य भाग म्हणून केलं पाहिजे. पुस्तक तुम्ही छापील वाचाल का PDF वाचाल, पुस्तक तुम्ही हातात घेऊन वाचाल का तुमच्या मोबाईलमध्ये वाचाल, हा मुद्दा महत्वाचा आहे. कुठेही वाचा, कुठेही वाचा, परंतु पुस्तक वाचणं, वाचलेल्याची चिकित्सा करणं आणि आपण पुढे जाणं हे करण्याची मोठी गरज आहे. हे कल्चर आपण विकसित केलं पाहिजे. माझा हा स्वतःचा अनुभव आहे. ज्या ज्या संघटनांमध्ये मी काम केलं, आपण जर अशा पद्धतीनं नवीन सांस्कृतिक, नवीन उपजीविकेचं आणि नव्या पद्धतीनं जगण्याचं काम करत असू तर मला अनेक विदर्भातले आणि मराठवाड्यातले शिक्षक असं भेटले. ते म्हणाले आमच्या लेकरांना आम्ही तुमच्या संघटनेमध्ये पाठवतो. मी त्यावेळेला ज्ञानविज्ञान संघटनेत काम करतो. अंगणवाडीच्या बायका, माझी बायको विनायक ज्याच्यात काम करत होती, त्या असं म्हणायच्या की या संघटनेत आल्यामुळे जो आम्हाला आनंद मिळतो तसा दुसरीकडे मिळत नाही. आपली संघटना ही एक आनंददायी ठिकाण करते. भेटण्याची ओढ आणि आतुरता आणि आस्था असली पाहिजे. जगामध्ये आता जे आपल्याकडून काढून घेतलं जातंय त्यावर मात करण्यासाठी आपण एकत्र येतो आहोत. आणि आपल्या संघटनेच्या नावापासून सगळं त्यातल्या नवीन लोकांनी विशेषतः समजून घेतलं पाहिजे की या संघटनेच्या नावामध्ये डेमोक्रेटिक का, लोकशाही का, लोकशाहीचा अर्थ काय, लोकशाहीचा अर्थ पुन्हा एकदा खोलून बघितला पाहिजे. लोकशाहीचा बाबासाहेबांनी सांगितलेला अर्थ काय आहे? केवळ मतदानाची नव्हे, केवळ राजकीय नव्हे, आर्थिक सामाजिक लोकशाहीपर्यंत जाण्याचा मुद्दा आहे. पण त्याच वेळेला याचा अर्थ असा आहे की या देशातल्या प्रत्येक व्यक्तीशी नातं जोडणं, याचा अर्थ लोकशाही आहे. आणि प्रत्येक व्यक्तीला लोकशाहीवादी बनवणं हे काम आपलं आहे. उरलेल्याही आणखीन 3 शब्दांचे तुम्ही अर्थ समजून घ्या. मी एवढंच म्हणेन मित्रमैत्रिणींनो की येथून पुढच्या काळामध्ये ज्यांना ज्यांना काम करायचंय, वैयक्तिक जीवनामध्ये वैयक्तिक जीवन सुधारायचंय, नैराश्य